थांबा, तुमचा किंवा तुमच्या घरातील कोणाचा सिटी स्कॅन होणार असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण सिटी स्कॅन करण्यापूर्वी अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी माहिती नसल्यामुळे पेशंट कन्फ्यूज होतात. काही लोकांचा स्कॅन हा उशिरा होतो, तर काही लोकांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये यावं लागतं आणि काही वेळा चुकीची इन्फॉर्मेशन दिल्यामुळे डॉक्टरांना सुद्धा ट्रीटमेंटमध्ये खूप डिफिकल्टीज येऊ शकतात. म्हणून पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला सिटी स्कॅन करण्यापूर्वी अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत की जे तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी आकाश मोरे, रेडिओलॉजी एज्युकेटर आणि ऑथर. या चॅनलवर आपण एक्सरे, सिटी स्कॅन, MRI, सोनोग्राफी, मेमोग्राफी, डेक्झा स्कॅन आणि पेट स्कॅन आणि इतर रेडिओलॉजिकल माहिती एकदम सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजचा विषय आपण स्टार्ट करूया. पॉइंट 1, डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन विसरू नका. जेव्हा तुम्ही सिटी स्कॅन साठी जाता तेव्हा जे डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतात ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. कारण त्यावर डॉक्टरला काय शंका आहे, कोणत्या भागाचा सिटी स्कॅन आहे, तुम्हाला कॉन्ट्रास्ट सुद्धा लागणार आहे का, अशी सगळी माहिती त्यावर असते. आणि हो, जर तुम्ही प्रिस्क्रिप्शन नेला नाही तर तुम्हाला पुन्हा डॉक्टरशी संपर्क करावा लागू शकतो आणि त्यामध्ये खूप वेळ सुद्धा जातो. पॉइंट 2, जुने रिपोर्ट्स म्हणजे जे तुमचे प्रिव्हियस रिपोर्ट्स असतील ते तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत. जर याआधी तुमचं सिटी स्कॅन, MRI, एक्सरे किंवा सोनोग्राफी झालं असेल किंवा ब्लड टेस्ट झाला असेल तर ते रिपोर्ट्स तुम्हाला सोबत न्यायचे आहेत. यामुळे काय होतं, तर जे रेडिओलॉजिस्ट असतात जे सिटी स्कॅन, MRI चे रिपोर्ट्स करतात त्यांना जुने रिपोर्ट्स आणि नवीन रिपोर्ट्स यांना कम्पेअर करायला खूप मदत होते. आणि हो, उपचार पद्धती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पार पडू शकते. आता आहे पॉइंट नंबर 3, तुमचा कॉन्ट्रास्ट स्कॅन आहे का हे आधी कन्फर्म करा. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे सिटी स्कॅन सारखे नसतात. काही सिटी स्कॅन प्लेन असतात तर काही सिटी स्कॅन हे कॉन्ट्रास्ट बेस असतात आणि कॉन्ट्रास्ट स्कॅन म्हणजे विशेषतः कॉन्ट्रास्ट मेडिसिन वापरलं जातं. म्हणून तुम्ही जेव्हा अपॉइंटमेंट घेता तेव्हा हॉस्पिटल मॅनेजमेंटला एकदा नक्की विचारा की आमचं नक्की प्लेन स्कॅन आहे की कॉन्ट्रास्ट स्कॅन आहे आणि कसं आहे, त्यावरच तुमचं सगळं प्रिपरेशन ठरू शकतं. पॉइंट 4, फास्टिंग आवश्यक आहे का. अनेक लोक विचारतात, सर सिटी स्कॅन मध्ये उपाशी राहावं लागतं का. तर याचं उत्तर आहे नाही. प्रत्येक प्लेन सिटी स्कॅन साठी उपाशी राहावं लागत नाही, पण काही कॉन्ट्रास्ट सिटी स्कॅन साठी 4 तास किंवा 6 तास उपाशी राहावं लागतं. म्हणून गुगलवर विश्वास ठेवू नका, हॉस्पिटलने दिलेल्या इन्स्ट्रक्शनचं फॉलो करा. आता आहे 5वा पॉइंट की क्रिएटिन टेस्ट कशासाठी करतात. जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट सिटी स्कॅन करायचा असेल तर क्रिएटिन टेस्ट ही लागतेच लागते आणि या टेस्टमुळे डॉक्टरला किडनी फंक्शन बद्दल सविस्तर माहिती सुद्धा मिळते. आणि हो, प्लेन सिटी स्कॅन साठी ही टेस्ट लागतेच असं नाही. म्हणून डॉक्टर आणि हॉस्पिटल स्टाफ जे तुम्हाला सजेस्ट करतील तीच तुम्हाला प्रोसेस पुढे स्टार्ट करायची आहे. तर मित्रांनो, आपण सिटी स्कॅन करण्यापूर्वीच्या पहिल्या 5 गोष्टी प्रॉपर समजून घेतल्या. पण खरं सांगायचं झालं तर ही फक्त सुरुवात आहे. कारण पुढच्या पार्टमध्ये मी अशा गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक पेशंटला सिटी स्कॅन करण्यापूर्वी प्रॉपर माहित असायला हव्यात. उदाहरणार्थ, किडनीचा प्रॉब्लेम असेल तर काय, डायबिटीस असल्यास पेशंटने काय काळजी घ्यावी, कॉन्ट्रास्ट ॲलर्जी म्हणजे नेमकं काय, प्रेग्नन्सी मध्ये सिटी स्कॅन करता येतो का, मेटलच्या वस्तू का काढायला सांगतात आणि सिटी स्कॅन दरम्यान अशी कोणती चूक आहे जे पेशंट नकळत करून जातात. आणि हो, याचं उत्तर मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कल मध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत लगेच पोहोचवा. आणि अशाच एक्सरे, सिटी स्कॅन, MRI, सोनोग्राफी, मेमोग्राफी आणि रेडिओलॉजिकल माहितीसाठी आपल्या पेजला लगेच फॉलो करून ठेवा. मी आकाश मोरे, रेडिओलॉजी एज्युकेटर आणि ऑथर. भेटूया पुढच्या पार्टमध्ये.